साताऱ्यातील सैनिक स्कूल येथे कारगिल दिवस कार्यक्रम मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी कारगिल युद्धात सातारा जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। शहीद जवानांच्या कुटुंबियांना व्यासपीठावर न बोलवता स्वतः मंत्री शंभूराज देसाई व्यासपीठावरून खाली उतरले आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान केला। त्याचबरोबर कारगिल युद्धात शौर्य गाजवलेले माजी सैनिक अधिकाऱ्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला। यावेळी माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी सैनिक कल्याण अधिकाऱ्यांकडे त्या द्याव्यात याबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कुटुंबियांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे। इथं माजी सैनिकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। तुमच्याकडे तो विभागीय आहे, पण काय होतं प्रत्येक महिन्याला यांच्यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबियांसाठी प्रशासकीय दिवस असावा असं काही म्हणजे पूर्वी असं सुरू होतं। महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असा वेगळा दिवस निवडला। आपण आता असा विचार करतोय की आपण सातारा जिल्ह्यामध्ये आमच्या माजी सैनिक कल्याण विभागात ज्या लोकांच्या अशा मागण्या येतील किंवा जे प्रलंबित विषय महसूल कडचे असतील, पाणी पुरवठ्याकडचे असतील, ग्रामीण विकास कडचे असतील, विद्युत कडचे असतील, जमीन मोजणीच्या बाबतीतले असतील, तर त्यांनी आमच्या माजी सैनिक कल्याण अधिकाऱ्याकडे एकत्रपणाने ते विषय द्यावेत। मी स्वतः जेव्हा जिल्ह्यात असतो तेव्हा मी संबंधित यंत्रणांचे अधिकारी बोलवून या सगळ्या एकत्र आलेल्या अर्जांवरती किंवा एकत्र जे काही त्यांचे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत बैठक घेऊन असं सोडवण्याचा एक मी प्लॅन तयार केलेला आहे। मी आताच आमच्या कर्नल हांगेला तशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कदाचित एक महिन्याभरामध्ये ती सुद्धा प्रक्रिया सुरू होईल। ओके। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।